नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि या बातमीपत्राच्या सुरुवातीला सामवरती सगळ्यात मोठी बातमी तुम्ही पाहतायत. प्रशांत कोरटकर प्रकरणासंदर्भातली बातमी आहे. प्रशांत कोरटकरची गाडी पोलिसांच्या ताब्यात आता आलेली आहे. प्रशांत कोरटकरनं फरार होण्यासाठी ही कार वापरली होती, मात्र पोलिसांनीच आता ही कार ताब्यात घेतलेली आहे. कोरटकरच्या आणखीही काही कार जप्त करणार असल्याचं कळतंय. एक्सक्लुसिव्ह दृश्य सध्या तुम्ही पाहताय. ही तीच कार आहे जी कोरटकरनं फरार होताना वापरली होती आणि आता अखेर पोलिसांच्या ताब्यात ती सापडलेली आहे. पोलिसांनी कोल्हापुरात ही कार आणलेली आहे आणि या कारच्या माध्यमातून आता पुढचा तपास केला जाणार आहे. तर एकंदरीतच कोरटकर हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता. जवळपास महिनाभर तो फरार असल्यानंतर आता तो प्रयागराजमधून पोलिसांनी त्याला अटक केली आणि कोल्हापुरात आणलं होतं. आणि या दरम्यान त्याने जी कार वापरली होती हीच ती कार आहे जी साम टीव्हीवरती सध्या तुम्ही पाहताय. हीच ती दृश्य आहे त्या कारची जी आता परत पोलिसांनी कोल्हापुरात आणलेली आहे. आणि या कारच्या माध्यमातून पुढचा तपास होणार आहे की नेमकं कोरटकर कसा फरार झाला, त्याला कुणी कुणी मदत केली, त्याने किती कार बदलल्या, या सगळ्या गोष्टींचा जबाब आता नोंदवला जाणार आहे. कोरटकर करून याची माहिती काढली जाणार आहे. तर प्रशांत कोरटकर कडून रोल्स रॉयसचं गूढ सुद्धा अखेर साम टीव्हीनं उकललंय. पोलीस शोधत असलेल्या रोल्स रॉयसची माहिती आपण साम टीव्हीवरती एक्सक्लुसिव्हली पाहतायत. पिंपरी चिंचवड मधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेंकडे कोरटकरची रोल्स रॉयस असल्याचं समोर आलेलं आहे. तुषार कलाटेच्या मुळशी तालुक्यातील फार्म हाऊसवरती ही आलिशान रोल्स रॉयस उभी आहे. WB02AB123 या क्रमांकाच्या रोल्स रॉयससह तुषार कलाटेचे फोटो सुद्धा आहेत. तर कोरटकरनं पुण्यातील रेंज हिल्स भागात ही रोल्स रॉयस चालवली होती आणि त्याचा व्हिडिओ शूट केला होता. तर कोरटकर आणि कलाटेंचे एकत्रित व्हिडिओ सुद्धा सामच्या हाती लागले. तर लाखो गुंतवणूकदारांची 4,700 कोटींना फसवणूक करणाऱ्या महेश मोतेवारला आता हजारो कोटींच्या मालमत्तांचा लिलाव होऊन गुंतवणूकदारांना पैसे वाटणं अपेक्षित होतं. लिलावाची जबाबदारी असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांनीच मालमत्ता लुबाडल्याचा आरोप आहे. 7 ते 8 कोटींची रोल्स रॉयस ताब्यात घेऊन लिलाव झालाच नाही. रोल्स रॉयस विकता येणार नाही अशी सीबीआय आणि सीआयडीची 2015 मध्ये नोटीस आली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सोबतच्या संबंधातून कोरटकरनं नोटीस मागे घ्यायला लावली. तर कोरटकरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संबंधातून गाडी कलाटेनं 2 कोटींना खरेदी केली. त्यानंतर पुण्यात रेंज हिल्स भागात कोरटकरनं रोल्स रॉयस चालवली, त्याचा व्हिडिओ शूट केला. रोल्स रॉयस सापडत नसल्याचा सीआयडी अधिकाऱ्यांचा दावा आहे. तर आता पुढच्या बातमीकडे आपण पाहतोय तो म्हणजे पोलिसांनी हलगर्जीपणा केला नसता तर कदाचित संतोष देशमुख यांच्या हत्येचा मोठा अनर्थ टळला असता अशी चर्चा आता सुरू झाली आहे. आणि त्याचं कारण आहे ज्यावेळी संतोष देशमुख केजवरून मस्ता जोगला जात होते त्यावेळी त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या प्रत्यक्षदर्शीनं आपल्या जबाबात धक्कादायक खुलासा केलाय. आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे पोलिसांचा हलगर्जीपणा नडला आणि त्यामुळे संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर येते. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांच्याकडून. योगेश, काय सांगाल, आता पोलिसांवरती या प्रकरणावरून बोट ठेवलं जात आहे, नेमकं ही सविस्तर माहिती काय? नक्कीच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर रोजी डोणगाव टोलनाक्यावरनं अपहरण झालं. त्याच अपहरणाच्या दिवशी प्रत्यक्षदर्शी असलेल्या व्यक्तीसोबत त्या व्यक्तीचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे. तो जबाब आपल्या साम टीव्हीच्या हाती आलेला आहे. या जबाबामध्ये प्रत्यक्षदर्शींनी जी माहिती सांगितलेली आहे की ज्या दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि त्याच्यानंतर धनंजय देशमुख आणि प्रत्यक्षदर्शींनी केज पोलीस ठाणे गाठलं, मात्र त्या ठिकाणी पोलिसांनी म्हणाव्या अशा हालचाली केल्या नाहीत किंवा जेव्हा ती तक्रार घेतली नसल्यामुळं संतोष देशमुख यांचं अपहरण होऊन हत्या झाली. जवळपास 3.5 तास प्रत्यक्षदर्शी आणि धनंजय देशमुख त्या ठिकाणी बसले होते. पोलिसांनी जर हालचाली लवकर केल्या असत्या तर संतोष देशमुख यांची हत्या झाली नसती अशा जबाबामधनं माहिती समोर आलेली आहे. धन्यवाद योगेश, अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिली आहे. एकंदरीतच आपण पाहतोय की ज्या प्रत्यक्षदर्शीने हे संपूर्ण पाहिलं, अपघात होताना पाहिला, त्यांनी धनंजय देशमुखांसोबत पोलिसांसमोर ते गेले होते, पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली होती. मात्र 3.5 तास पोलीस ठाण्यामध्ये धनंजय देशमुख आणि तो प्रत्यक्षदर्शी बसून होते. जर या 3.5 तासांमध्ये पोलिसांनी काही हालचाली केल्या असत्या तर कदाचित
सरपंच संतोष देशमुख आज हयातीत असते, आज ते लोकांमध्ये असते आणि म्हणून पोलिसांच्या या हलगर्जीपणावरती आता प्रश्न उपस्थित केला जातोय की पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे संतोष देशमुख आज या जगात नाही आहेत का, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय. पाहावं लागणार आहे यावरती आता काय प्रतिक्रिया येते, पोलिसांचं यावरती काय म्हणणं आहे. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. तर सुदर्शन घुलेच्या जबाबावरती अंजली दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केलेत. खुनानंतर आरोपींनी पळून जायचं कसं ठरवलं, कोणी मदत केली, कुठे गेले, या सगळ्यात काळामध्ये कराडशी बोलणं झालं की नाही, मुंडेंनी मदत केली का, अशा अनेक प्रश्नांची सरबत्तीच आता दमानियांनी केलेली आहे. नेमकं त्यांनी काय ट्विट केलंय आपण जरा सविस्तरपणे पाहूयात. सुदर्शन घुलेचा जबाब अपूर्ण आहे का, सगळं लपवण्याचा प्रयत्न होतोय का, एक स्टँडर्ड फॉर्मॅट सारखा तिघांचा जबाब दिसतोय. खुनानंतर पळून जायचं कसं ठरवलं, कोणी मदत केली, कराडशी बोलणं झालं होतं का, मुंडेंनी मदत केली होती का, हे सगळं काहीच असलेलं नाही. आणि यानंतर या सगळ्या सविस्तर बातम्यांनंतर आता आपण वळतोय बातम्यांच्या वेगवान आढाव्याकडे. 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून 36 जिल्ह्यांतील बातम्यांचा वेगवान आढावा. पुण्यासह राज्यात तापमानाचा पारा वाढतोय. पुण्यात पारा 40°C वरती गेलाय. विदर्भ मराठवाड्यात सुद्धा ऊन बरंच तापतंय. आतापर्यंत राज्यात उष्माघाताचे 23 रुग्ण आढळलेत आणि त्यामुळे आरोग्य विभागही सज्ज झालाय. विशेष कक्ष सज्ज ठेवण्यात आले. कोकण किनारपट्टीला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे शेकडो मच्छीमारी बोटी किनाऱ्याला लागल्यात. मच्छीमारीच्या शेवटच्या हंगामात मासेमारी ठप्प झाल्यानं बाजारपेठेवरतीही परिणाम झालाय. वाशिमच्या रिठात ग्रामपंचायतीमध्ये 2 महिला सदस्यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे. मुक्ताबाई ठोकळ आणि मनीषा ढेंगळे अशी त्यांची नावं आहेत. तर 2 महिलांची एकाच पदी निवड करणारी रिठड ही एकमेव ग्रामपंचायत आहे. पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी महसूल विभागानं मोफत वाळू देण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार सांगोला इथे मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ झालाय. वाळू उपलब्ध झाल्यानं घरकुल बांधकामांना वेग येणार आहे. केंद्र सरकारनं निधीसाठी नकार दिल्यानं स्मार्ट सिटीची जबाबदारी आता महापालिकेकडे आली आहे. या अंतर्गत असलेले अनेक प्रकल्प अजूनही प्रलंबित आहेत आणि ते पूर्ण होण्याची शक्यताही धूसर झाली आहे. छत्तीसगडमध्ये 16 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. सुकमा जिल्ह्यात माओवादी आणि पोलिसांमध्ये सकाळपासूनच चकमक सुरू आहे. छत्तीसगड पोलीस, सीआरपीएफचे 2 टीम्स आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली, ज्यात 2 जवानही जखमी झाले तर 16 नक्षलवाद्यांचा खात्मा झालाय. नंदुरबारमध्ये आदिवासी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या ठाणेपाडा आश्रमशाळेचं वीज कापण्यात आलेली आहे. या आश्रमशाळेचे 4 महिन्यांचे 66,000चं बिल थकलंय. मात्र त्यासाठी प्रशासनाकडून कोणतंही अनुदान आलं नाहीये. आश्रमशाळेत 300 विद्यार्थी असून ऐन परीक्षेच्या काळातच वीज कापली गेली आहे. त्यामुळे विद्यार्थी त्रस्त झालेत. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामर गावामध्ये पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलंय. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पाणी वाया गेल्याचा आरोप केला जातोय. तर गावात पाणी टंचाईमुळे 3 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय. त्यात पाईपलाईन फुटल्यानं ग्रामस्थ त्रस्त झालेत. रानसई धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागलाय. त्यामुळे धरणात जून अखेरपर्यंत पुरवठा करता येईल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. रानसई धरणातील पाणी साठवणूक क्षमता वाढत नसल्यानं उरणच्या नागरिकांवरती पाणी कपातीचं संकट वाढू लागलंय. ही स्थिती बदलून उरणला पाणीदार करण्याची मागणी आता होतीये.
बीडमध्ये झालेल्या मेळाव्यादरम्यान जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे आणि त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पुढील 24 तासांसाठी डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांना ठेवण्यात आलंय. कोल्हापुरातील हातकणंगले तहसीलदार कार्यालयासमोर कामगारांचं अर्धनग्न आंदोलन सुरू आहे. इंडोकाउंट कामगारांच्या आंदोलनाला वेगळं वळण आलंय. गेली 4 दिवस इंडोकाउंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. पोलिसांनी आंदोलकांवरती बळाचा वापर केलाय. हरवलेले 16 मोबाईल मूळ मालकांना परत केल्याची कामगिरी बुलढाणा पोलीस स्टेशननं केली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काही नागरिकांचे मोबाईल हरवल्याची तक्रार होती, तर पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीनं तपास करून तपासाअंती 16 मोबाईल बुलढाणा पोलिसांना सापडले आहेत. पुण्यात प्राज इंडस्ट्रीज कंपनीच्या 2 मजल्यांवरती आग लागली आहे. आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रूफला असलेले सोलर पॅनल सुद्धा जळाले. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या आल्यानं अर्ध्या कंपनीला वाचवण्यात यश आलंय. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये. भंडाऱ्यात आरो प्लांटच्या पाण्याचं कॅन वाटप करणाऱ्या वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. वाहन रस्त्यालगतच्या गॅरेजमध्ये शिरलं. या अपघातात 1 जण गंभीर जखमी तर 2 किरकोळ जखमी झालेत. या घटनेत गॅरेजचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबाही निर्माण झाला. नागपुरात 4 चाकीचं नियंत्रण सुटल्यानं गाडी भिंतीवरती आदळून अपघात झालाय. या अपघातात 5 जण गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर यात अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय. मनमाड बाजार समितीत कांदा, मका आणि धान्य लिलाव आजपासून 4 दिवस बंद राहणार आहेत. सणासुदीचा काळ आणि मार्च एंडिंगमुळे बँका बंद राहणार आहेत, म्हणून व्यापारी वर्गाच्या विनंती अर्जानुसार समिती बंद ठेवण्यात येईल. सिंधुदुर्गामध्ये बांबू मोठ्या प्रमाणात महागलाय. त्याची किंमत 20 ते 30 रुपयांवरून 150 ते 200 रुपयांवरती गेली आहे. गुढीपाडव्याच्या सणात बांबूंची गुढी उभारली जाते, मात्र गेल्या काही वर्षांत बांबूंची तोड मोठ्या प्रमाणात झाल्यानं बांबू मिळत नाहीये. याचा फटका सामान्य नागरिकांना बसलाय. योजना करावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत. आणि आता एक महत्त्वाची बातमी. 31 मार्चला ईद आहे, पण या दिवशी बँका चालू राहणार आहेत. हो, देशभरातल्या बँका ज्या आहेत त्या ईदच्या सुट्टीच्या दिवशीही चालू राहणार आहेत. नेमक्याचं कारण काय? तर 31 मार्चला रमजान ईद निमित्त महाराष्ट्रात आणि भारतातल्या बहुतांश राज्यात सुट्टी देण्यात आली होती, पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नवीन निर्देश जारी केलेत आणि त्यानुसार ही सुट्टी रद्द करण्यात आली आहे. तेव्हा आता रमजानच्या दिवशी सुद्धा बँका सुरू राहतील. तुमचं काही काम असेल तर ते अगदी रमजानच्या दिवशी सुद्धा तुम्ही बँकेत जाऊन करू शकता. – 29 मार्चला 5वा शनिवार असल्यानं बँका सुरू राहतील. बँकांची 31 मार्चची रमजान ईदची सुट्टी आता रद्द करण्यात आलेली आहे. आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्यानं सुट्टी रद्द झाली आहे. तर 1 एप्रिलला बँकांना सुट्टी देण्यात येईल. प्रत्येक कुटुंबाला आता सरकारी नोकरी मिळणार आहे. हो, तुम्ही जे ऐकलं ते अगदी खरं आहे, कारण सोशल मीडियावरती तसा एक मेसेजेस व्हायरल केला जातोय आणि यामध्ये सरकारी नोकरी प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला मिळणार असल्याचा दावा केला जातोय. म्हणूनच याची पडताळणी करणं गरजेचं होतं. आम्ही ती पडताळणी केली आहे आणि तेव्हा नेमकं काय सत्य समोर आलंय, चला पाहूयात. प्रत्येक कुटुंबात सरकारी जॉब. केंद्र सरकारची नवी योजना. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? केंद्र सरकारनं आता प्रत्येक घरातील एका व्यक्तीसाठी सरकारी नोकरीची योजना आणली आहे. होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. या मेसेजमुळे चर्चांना उधाण आलंय. सरकारची योजना आहे, मग फॉर्म कसा भरायचा? नोकरीसाठी शिक्षण किती हवं? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
त्यामुळे आम्ही याची सत्यता पडताळणी सुरू केली. मात्र मेसेजमध्ये काय दावा केलाय ते आधी पाहूया. केंद्र सरकारनं एक परिवार एक नोकरी योजना आणली आहे. प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी मिळणार. यासाठी पुरुष महिला कुणीही अप्लाय करू शकतात. हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय. असे काही सोशल मीडियावर व्हिडिओही शेअर केले जात आहेत. कारण सरकारी नोकरी ही प्रत्येकालाच हवी असते. सरकारी नोकरी असली की चांगला पगार, भत्ते, सुट्ट्या, सरकारी सेवा अशा सुविधा मिळतात. यामुळे सरकारी नोकरीसाठी अनेक जण प्रयत्न करतात आणि सरकारनं जर आता अशी योजना आणली असेल तर आनंदाची बातमी आहे. मात्र हा दावा खरा आहे का याची सत्यता पडताळून सांगणं अत्यंत गरजेचं आहे. आमच्या टीमनं या दाव्याची पडताळणी सुरू केली. केंद्र सरकारनं अशी कोणती योजना आणली आहे का याची सत्यता जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. सरकारची एक परिवार एक नोकरी योजना नाही. दिशाभूल करण्यासाठी असे मेसेज व्हायरल केले जात आहेत. कुणीही फॉर्मची लिंक पाठवल्यास ती उघडू नका. लिंकच्या माध्यमातून सायबर फ्रॉड होऊ शकतो. सध्या देशात बरेच बेरोजगार आहेत आणि प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी आहे. त्याचाच फायदा घेत काही लोक दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल करतात. तसंच काही लोक लिंक पाठवून फ्रॉड करत असतात. त्यामुळे तुम्ही अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका. आमच्या पडताळणीत सरकार प्रत्येक कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरी देणार हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.